यानंतर ग्रामपंचायत सदस्य दानिवली चिंतामणदादा भोईर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना आपण सन्मानित करतोय। सोम भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। तदनंतर ग्रामपंचायत धानिवलीचे सदस्य एकनाथदादा राणे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय। सोम भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय। धानिवलीचे ग्रामपंचायत सदस्य एकनाथदादा राणे यांना आपण सन्मानित करतोय। दानिवली गावचे समाजसेवक वसंतजी डोहळे, टेमगावचे समाजसेवक वसंतजी डोहळे यांचा सन्मान होतोय समीर भोईर यांच्या शुभ हस्ते। वसंतजी डोहळे समाजसेवक टेमगाव यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सध्या मुख्य मंचावरती समीरजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत। तदनंतर मुख्य मंचावरती समाजसेवक दानिवली गाव भानुदासजी पाटील उपस्थित आहेत। त्यांना आपण सन्मानित करतोय मल्हारी भोईर यांच्या शुभ हस्ते। भानुदासजी पाटील यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय। चला सोम भोईर यांच्या शुभ हस्ते भानुदासजी पाटील यांना आपण सन्मानित करतोय। तदनंतर मुख्य मंचावरती युवा नेतृत्व टेमगावचे महेशजी डोळे उपस्थित आहेत। त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय। सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। महेशजी डोळे यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय। तदनंतर मुख्य मंचावरती आपल्याला योगेशजी गायकर ब्राह्मणगावचे समाजसेवक तथा उद्योजक लाभलेले त्यांचाही सन्मान यानंतर संपन्न होतोय। सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते योगेशजी गायकर यांना पण मुख्य मंचावरती सन्मानित करतोय। तदनंतर कैलासजी डोहळे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना आपण सन्मानित करतोय। सोम भोईर यांच्या शुभ हस्ते कैलासजी डोळे यांचा सन्मान सोमजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मडपपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत। अनामताने जर कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। आणि आता नाव बॅक टू क्रिकेट या ठिकाणी पहिला सामना स्पर्धेचा सुरू आहे। मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ टेमगावच्या दरम्यान। आणि यानंतर होणारा जो सामना आहे जनमान वाघिवले आणि त्यांच्या विरोधात टीम इन ॲक्शन पाहायला मिळेल। न्यू परशुराम ब्राह्मणगाव। चला रेडीला दोन्ही टीम। थर्ड अंपायरचा सिग्नल आला व्हाईट साठी बॅटिंग टीमचा रेफरल आहे। DRS आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं वापरात आणलाय। या टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊयात। एक्झॅक्टली पाहूयात बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठं, बॉलचा फिनिश पॉईंट काय होता, या सगळ्या गोष्टी आता विचारात आणाव्या लागतील। फेअर बॉल योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे। टीमची धावसंख्या माफक 2 या आकड्यावर। पहिल्या षटकात इम्प्रेशन टाकलं त्या ठिकाणी गोलंदाज मयूरनं। 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्यात। P1 मध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता ॲज अ बॉलर तुमच्याकडे ते अनुशासन असणं गरजेचं असतं आणि ते आतापर्यंत पाहायला मिळते मयूरकडून। यावेळेला ड्राइव्ह केला बॉल थ्रू द कव्हर्स, एक्सलंट टायमिंग। क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत बॉलचा पाठलाग करतोय पण रेस अखेर चेंडून जिंकले। बॉल निघालाय तो स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर। आदर्श चषकाचा पहिला दमदार 4 मेजर कैलास बाबर यांच्या बॅटमधून
आदर्श चषक. बालाजी इंटरप्राइजेस धानेवलीचे सर्वात तुळशीराम भोईर सर यांच्या वतीनं स्पर्धेतील प्रथम सलग 3 षटकार, स्पर्धेतील प्रथम सलग 3 चौकार आणि स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम रुपये पारितोषिक 555 रुपये जाहीर झालेले आहेत. उपस्थित सर्व आदरणीय अतिथींचं पुरुष एकदा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. अतिथी देवो ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासली. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी उपस्थित सर्व आदरणीय अतिथींचा सन्मान सोहळा आता संपन्न झालेला आहे. उपस्थित सर्वांना मानाचा प्रेमाचा जे शिवराय ऑनलाईन व्ह्यूवर्स 10 क्रिक लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं जे सध्या आमच्यासोबत जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. सामना पहिला सूर्य मनस्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ टेमगावच्या दरम्यान. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकांती स्कोरबोर्डवर माफक 6 धावा बनलेल्या आहेत. षटक सुरू होते. दुसरं लेफ्टी बॅटर दर्शनकडे स्ट्राईक आहे, तर गोलंदाजीसाठी आता दाखल होत आहेत गणेश. चला वेळ जास्त जातो. टेमगाव बरोबर 5 मिनिटात पहिलं षटक टाकलेलं आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करावी लागेल. गणेश ओव्हर द विकेट, अर्ध्या विकेटवर टाकलाय बॉल. पूल करण्याचा प्रयत्न होता, सडनली चेंडू राईज होतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. टप्पा पडल्याबरोबर लेफ्टी बॅटरसाठी हार्ड लेंथवर टाकलेला बॉल रिप्लेस सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बरोबर शोल्डर हाईटनं थेट निघालाय. तो एसटी रक्षकाच्या दिशेनं. विकेट किपर थोडा नाराज आहे, कारण हा टप्पा या लेंथवर लेफ्ट बॅटर नेहमीच हावी होताना दिसतोय. पण सध्या तर या सामन्यात स्ट्रगल आपण पाहिलंय बॅटिंग करत असताना लेफ्ट बॅटर दर्शनचं, ज्याचं अजूनही वैयक्तिक खातं खुलवणं बाकी आहे. 3 बॉलचा सामना त्यानं आतापर्यंत केलाय, एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही. आणि या षटकाची सुरुवात देखील गणेशने केली ती डॉट बॉलला. स्कोर सध्या स्थिर आहे, 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. डीपमध्ये लॉंग लेग आता लेफ्टी बॅटर दर्शनसाठी सेट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्कोर लेगला एक फिल्डर, मिड विकेट, त्याचबरोबर समोर लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे. आता पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर पोझिशन मध्ये येता आला नाही दर्शनला. कंप्लीट झाली ती फक्त एक सिंगल धाव. दुसरीसाठी प्रयत्न चालवला होता, मात्र स्पष्ट नकार मेजर कैलास यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. सिंगल धाब्याच्या सोबतीने सध्या संघ पुढे सरकलाय. मनस्पोर्ट्स बोरगाव टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यानंतर होणारा सामना चला रेडी राहावं लागेल. जन्मान वाघेवली आणि त्या सोबतीनं न्यू परशुराम ब्राह्मणगाव या 2 टीमच्या दरम्यान आणखीन एक चांगली लढत आजच्या रजनीतील ग्रुप ए मधील दुसरा सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. चला वेळ जास्त जातो. टेमगावकर आतापर्यंत 7 मिनिटं तुम्ही वापरात आणलेले आहेत. 3 षटकं कुठल्या परिस्थितीत तुम्हाला 15 मिनिटात टाकायचे आहेत. स्विच इट. चाललाय बॉल बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्ड अत्यंत वेगवान, गॅप मोठा आहे आणि धावांचा एक तोटा पाहायला मिळत नाही. मेजर कैलास यांच्या बॅटमधून आणखीन एक येतोय हा स्विच आणि स्वीट चौकार. बरोबर फुलटॉसला दिशा दिली, गॅपमधून काढलाय बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि शॉट थर्डमॅनच्या दरम्यान. चांगला वेग होत्या बॉलवर, फक्त चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग करत असताना मेजर कैलास. फुलटॉस आता स्टिप आउट झाले. ऑन साइडला दिशा दिली, गॅपमध्ये चाललाय बॉल. मिड विकेटला फिल्डर मात्र तितक्याच वेगानं आला. सेकंडसाठी चान्स घेतलाय दर्शननं आणि आता तितक्याच वेगानं दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धाब्यांच्या सोबतीने एकूण धावसंख्या धावफलकावर सध्या अंकित झाली ती 13. 13 ऑन बोर्ड. चला टॉस साठी पुन्हा एकदा प्रियलंट कॉलमी करतोय. रेडी राहणं गरजेचं राहील. जर्मन वाघेवली आणि न्यू परशुराम ब्राह्मणगाव. यावलेला हुक केला बॉल शॉर्ट फानलेगच्या डोक्यावरून काढलाय. डीप फानलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि स्कोरबोर्डवर 4 धावा सध्या बुक करत असताना मेजर कैलाशांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक जबरदस्त फटका, रचनात्मक फटका, कलात्मक फटका, चौकार.
या चौकारात आहेत सध्या टीमची टोटल स्कोरबोर्डवर फ्लाय होत असताना सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 17 ऑन बोर्ड P1 मध्ये जिकडे रन्स येत नव्हते आता या षटकात गणेशांच्या विरोधात कैलास सध्या हावी होत असताना स्टील 1 टू गो. पुन्हा एकदा स्विच इट बॅटची कडकीत बॉल चाललाय शॉट थर्डमॅनला बॅकअप आलाय मात्र क्षेत्ररक्षकाला एक सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल धाब्यानं झाले ते ओव्हरची सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर षटक संपली 9.00 धाब्याची धावगती धावफलकावर टीमची धावसंख्या 18 विदाऊट एनी विकेट लॉस. 18 धाबा सध्या स्कोरबोर्डवर 8 बॉल 16 धाब्याचे योगदान मेजर कैलास यांच्या बॅटमधून तर दर्शन सध्या सामन्यामध्ये स्लो बट स्टेडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाच्या सामन्यात पहिल्या उद्घाटन लढती धावत तसं योगदान विथ द बॅट त्यांना आतापर्यंत देता आलं नाही पण क्षमता या बॅटरकडे कधी तो ॲज पर सिच्युएशन ॲज पर डिमांड गेअर शिफ्ट करून बॅटिंग करू शकतो. 4 बॉलमध्ये अवघी एकच धाव आतापर्यंत त्यांना धावफलकावरती जोडलेली आहे. चला वेळ जास्त जातो टेमगावकर 10 मिनिटं बरोबर 2 षटकं टाकण्यासाठी वापरलेली आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे थोडी घाई करा थोडं फास्ट खेळावं लागेल. फार एंड कडून षटक सुरू होते तिसऱ्या आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पवन राऊंड विकेट बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 3च्या दरम्यान तयार होत आहेत. पवन चला वेळ जास्त जातोय थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. टेमगावकर थोडी घाई करावी लागेल. पहिला बॉल राऊंड विकेटनं टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिलाय त्या स्पॉटकडे अजूनही पाहतायत कैलास. जो बाउन्स त्यांना अपेक्षित होता जी उचली त्यांना अपेक्षित होती तो बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट चालला बॉल टप्पा पडल्याबरोबर थेट एसटी रक्षकाच्या दिशेने आणि त्या ठिकाणी डॉट बॉलनं केली आहे निर्णायक तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज पवननं. डॉट बॉलनं स्कोर सध्या स्थिर धावा आपण बघत आहोत 18. यावेळेला बॉल मागे आला शॉट थर्डमॅनला बॅकअप उपस्थित झालंय हलकंसं अपील झालं होतं पार्टीसाठी मात्र पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय तेच सांगतात पंच मुकेश गायकर सर. आणखीन एक डॉट बॉल बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता टाकलाय. अनिलजी शेलवले आपण आयोजक समितीशी लगेच संपर्कात या. चला फ्लडलाईट्स ऑपरेटर विनंती आयोजकांशी लगेच संपर्कात या. फ्लडलाईट ऑपरेटर्स बॅक टू बॅक 2 डॉट. यावेळेला ऑफसाइडला गॅप मध्ये चालला बॉल मिडविकेटला फिल्डर पुढे सरकलाय चांगलं बॅकअप मिळेल ती फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. तिसऱ्या षटकाचे बॉल बाकी अजूनही 3. 11 बॉल 17 मेजर कैलास यांच्या बॅटमधून 4 बॉल 1 बनवली दर्शन माळीनं आणि सध्या या सामन्यात डॉट बॉलनं चांगला दबाव बनलाय तो बॅटिंग करणाऱ्या मनोज स्पोर्ट्स बोरगावच्या बॅटर्सवर. पण अशा प्राप्त परिस्थितीत दबावाला झुगारून या मॅचमध्ये वेल फिनिश आता करावं लागेल दर्शन माळीच्या सोबतीनं मेजर कैलासला. पवन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होत आहेत. 3 बॉलमध्ये अवघी एकच धाव त्यानं दिली आहे. चिंता वाढली सध्या मनोज स्पोर्ट्स बोरगावच्या डगआउटची. बॅकफुटवर गेले पूल केलाय बॉल पण हवं तसं टायमिंग नव्हतं. एक सिंगल कंप्लीट सेकंडसाठी चान्स घेतील का दर्शन तयारीत होते पण मेजर कैलास यांचा स्पष्ट नकार आलेला आहे. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचा आर्थिक पारितोषिक रोख रक्कम रुपये 15,000 ज्यांच्या वतीनं आम्हाला लाभलेलं आहे ते आमचे मार्गदर्शक आमचे प्रणेते सर्वा हरिभक्तपरायण कमलनाथ नवनाथ महाराज श्री छत्रपती पंढरपूर धानेवली यांचं पुनश्च एकदा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. 20 धावा धावफलकावर स्टील 2 टू गो. फुल टॉस हवं तसं टायमिंग नव्हतं मिडलिंग नव्हतं मिळेल ते एकच धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय पण थ्रो डायरेक्ट विकेट किपरच्या हातात आलाय. थोडा बाजूला बॉल जरूर गेला होता पण संधी बनली नव्हती. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सध्या धावांसाठी पराकोटीचा संघर्ष पहिल्या डावात सुरू आहे मनोज स्पोर्ट्स बोरगावचा. 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर स्टील 1 टू गो. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 3च धावा पवननं खर्च केलेल्या आहेत.
पार्टनरशिप जरूर बिल्डअप झाले पहिल्या विकेटसाठी, पण हवा तसा वेग, नाफलकाला हवी ती गती आतापर्यंत पाहायला मिळाले नाही. पाहायचं शेवटच्या बॉलवर तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर दर्शन यांचा फिनिश कसा असेल. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न, बॉल थोडा बाजूला गेला, विकेट किपर बीट. अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल, वाईड +1. या अतिरिक्त 2 धावा आता मिळताना दिसतील आणि एक्स्ट्रा 2 धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 23-23. कशा काय होणार, परंतु धावा येते ती जमेची बाब बॅटिंग करणाऱ्या टीम मनू स्पोर्ट्स बोरगाव क्रिकेट संघाकरता. स्टील 1 to go. या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं रोख पारितोषिक रक्कम 14,000 रुपये ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे ते आधार फाउंडेशन मुरबाडचे सर्व आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्याचं नेहमीच मोलाचं सहकार्य लाभत असतं नितीन राणे सर यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. फुलटॉस बॉल ऑफ साइडला गॅपमध्ये चाललाय, प्लेसमेंट प्रॉपर आहे. अंपायर कन्फर्म करतील 4 की 6 की 4. एसिडीज ऑल द वे फॉर सिक्सर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. शेवट गोड होतोय, मेजर कैलास यांच्या बॅटमधून येतोय हा सुपर डुपर हिट, आदर्श चषक षटकार. तीन ओव्हरची झाले सांगता. शेवटच्या बॉलचा रिप्ले सध्या आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर. लो फुलटॉस ऑन साइडला स्लॉक करत असताना फ्लॅट हिट, कट टू कट हिट. षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र वापसी होते. स्कोर आपण बघत आहोत 29-29. एसिडीज एक सूचना लक्षात घ्या, तुम्ही मैदानात बॅट घेऊन जा किंवा पाणी घेऊन जा, पण विथ मॅनेजमेंट कमिटी परमिशन तुम्हाला मैदानात दाखल व्हायचंय. यापुढे सर्व टीम्सनं या गोष्टीकडे लक्ष द्या आणि ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल नसेल, ओनली इन केस ऑफ एमर्जन्सी त्या ठिकाणी मैदानामध्ये पाणी पाठवलं जाईल. ही देखील सक्त सूचना सध्या आयोजकांची आमच्यापर्यंत आली आहे. सो यापुढे होणाऱ्या मॅचेस आणि त्यामध्ये सहभागी सर्व टीम्स या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच. कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस करता जन्मान वाघेवली आणि त्यांच्या विरोधात न्यू परशुराम ब्राह्मणगाव. 3 षटकात 29 धावा दाफलकर बनलेल्या आहेत. करण आता गोलंदाजीसाठी पाहायचे, करणच्या विरोधात शेवटच्या षटकात किती रन बनवतील दर्शन आणि त्याचबरोबर मेजर कैलास. 3 षटकात 29 धावा आतापर्यंत दाफलकर बनलेल्या आहेत. 9.67 धाब्याची धावगती सध्या दाफलकावर मेंटेन करण्यात दोन्ही बॅटर यशस्वी झालेले आहेत, पण किंबहुना शेवटच्या षटकात डेथ ओव्हरमध्ये आता अधिकची आक्रमकता धारण करावी लागेल. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर दर्शनचं चांगलं प्रदर्शन, बॉलला घडवतोय सीमारेषेचं दर्शन. ह्यूज हिट, सिक्सर. बालाजी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा तुलसीराम बोईर सर यांच्या वतीनं स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे आकर्षक करंडक, त्याचबरोबर सामनावीर करंडक, सर्व आकर्षक सन्मानचिन्ह, त्याचबरोबर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मालिकावीरसाठी आकर्षक करंडक आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल देखील त्यांच्या वतीनं आम्हाला लाभलेली आहे. या स्पर्धेसाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान, त्यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. चला बॅक टू क्रिकेट. पहिल्याच बॉलवर षटकार, दर्शनचं चांगलं प्रदर्शन. षटकाराचा स्कोर 35-35. यावलेला बॉल मध्ये झेलची संधी, स्वतः गोलंदाज पोहोचेल का? पोहोचला होता, मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न तो अपयशी होतोय. बॅट्समनला फॉलो करण्यात आलं होतं. ऑफटमच्या फार बाहेर कमिट झाले होते दर्शन, त्याच कारणासह हवं तसं टायमिंग, हवं तसं मिडलिंग करता आलं नाही. अधिकचा बॉल हवेच जरूर होता, मात्र गोलंदाजानं झेल पकडण्यास पसंती दिली होती, मात्र त्याचाही तो निर्णय फसला. दर्शनला मिळते जीवनदान आणि एका सिंगल धाब्यासहित सध्या स्कोर पोहोचलाय तो 36-36. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा. ऑलरेडी यापूर्वी 3 वेळा प्री अनाउन्समेंट झालेली आहे. जन्मान वाघेवली संघ कर्णधार आणि त्या सोबतीनं न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघ कर्णधार. चला जॉईंट व्हा लगेचच टॉस करता.
36 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या मस्तकावरती दस्तक देत त्याच्या हाताला चटका देत निघालाय बॉल. डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. चला फ्लडलाइट्स ऑपरेटर विनंती, आपण आयोजकांच्या संपर्कात या लगेचच. फ्लडलाइट ऑपरेटर्स. चौकार सोबत 40 धावा सध्या स्कोर बोर्डवर. लाईन इथे खराब आहे, ऑफटमच्या फार बाहेर हा बॉल. पंच कन्फर्म करतायत मुकेश गायकर सर. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाब्याचा सध्या स्कोर आपण बघत आहोत 41. 41 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. स्लोवर वन, फसवा चेंडू, पण लाईन इथे देखील खराब. कंट्रोल नाही, थोडं नियंत्रण बिघडले. गोलंदाज कैलास विरोधात कैलास असं बॅटल सध्या सुरू आहे. पण सध्या बॅटिंग करणारा कैलास हाबी होतोय बॉलिंग करणाऱ्या कैलासच्या विरोधात. बॅक टू बॅक 2 वाईट टाकले ते कैलासनं. स्कोर सध्या 42-42. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल पिक केलाय, पाठवलाय हवाई यात्रेकरता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक भव्य षटकार. क्रीडानगरी शुभागमन झालंय. दानिवली गावचे उद्योजक तथा समाजसेवक योगेश दादा भोईर आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झाला. विनंती आहे दादांना आणि दादांच्या संपूर्ण मित्र परिवाराला या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. पिक केली लाईन बरोबर शफल झाले आणि तदनंतर हा सफल स्ट्रोक. मेजर कैलास यांच्या बॅटमधून आणखीन एक मॅक्सिमम षटकारासोबत सध्या स्कोर 48-48. तर 15 बॉल इंडिव्हिज्युअल वैयक्तिक 34 धाब्याचं योगदान देत आहेत या सामन्यामध्ये मेजर कैलास यांची मात्र मागणी गोलंदाजी. 4 बॉलमध्ये 19 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल खोलात होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नॉस्ट्राकरेनला फलंदाज. कैलास रॅकरेनला सुखरूप पोचल्यानंतर दर्शनला मात्र माघारी यावं लागतंय. पहिला हादरा बसलाय तो मनोज स्पोर्ट्स बोरगावला. रनआउटची विकेट आणि 1 शॉट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, त्यातल्या त्यात फलंदाज बाद. आणि महत्वाचं काय तर एक धाव शॉट देखील आलेली आहे. यावेळेला यॉर्कर फॉलो केले बॅटरला, बरोबर खोलात टाकलाय. चाललाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेने आणि डॉट बॉलला झाली आहे ती पहिल्या डावाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट इनिंग पहिल्या डावात बनल्या त्या 12.00 धाब्याच्या धावगतीनं 48 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात बेस्ट ऑफ टेमगावला 49 धाब्याचं टार्गेट. आणि फक्त पर्यंत कमलनाथ नवनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. जनमान वाघिवली आणि त्यांच्या विरोधात न्यू परशुराम ब्राह्मणगाव. दरम्यानच्या कालावधीत त्या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सौजन्यकृत झालेलं आहे उद्योजक तथा समाजसेवक सुनीलभाई शेट्टे, त्याचबरोबर तुळशीराम भोईर सरांच्या वतीने स्पर्धेचं रोख रक्कम रुपये 25,000 द्वितीय पारितोषिक आणि संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हरिभक्तपर्यंत कमलनाथ नवनाथ महाराज यांच्या वतीने स्पर्धेचं तृतीय पारितोषिक अर्थातच रोख रक्कम रुपये 15,000 आम्हाला सौजन्यकृत झालेलं आहे. त्यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर नितीन राणे सर आधार फाउंडेशन मुरबाड तालुका सर्वेसर्वा ज्यांच्या वतीने स्पर्धेचं चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम रुपये 14,000 आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. फक्त शुभागमन झालंय. डॉक्टर विवेक सर या आपले सरचे स्वागत आहे. 48 धावा पहिल्या डावात मनोज स्पोर्ट्स बोरगावनं बनवले. 49चं टार्गेट बेस्ट ऑफ टेमगावला चेस डाऊन करावं लागेल.
चला ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा टीम टेमगाव आणि त्या सोबतीनं फिल्डिंग देखील रेडी करावे लागेल टीम मनोस्पोर्ट्स बोरगावला. डाव सुरू होतो दुसऱ्या 48 धावा पहिल्या डावात बनले गेले 49 धावसंख्येचा पाठलाग आणि कशा पद्धतीने रंगेल रनचेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदलाव ऐकूयात आवाज बदलापूर खरवायचा श्रवण धुमाळे सरांचा. थँक्यू. या स्पर्धेसाठी दानिवली गावचे पोलीस पाटील सीतारामजी राडे यांच्या वतीने आर्थिक सौजन्य आम्हाला लाभलेले, त्याचबरोबर जयवंत तुकाराम कराळे सर यांच्या वतीने आर्थिक सौजन्य लाभलेले, चिंतामणदादा भोर यांच्या वतीने आर्थिक सौजन्य लाभलेले, एकनाथदादा राणे यांच्या वतीने देखील आर्थिक सौजन्य लाभलेले. या सर्व सौजन्यदात्यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो ठीक हॅलो ठीक. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सह्याद्रीचा शिव गर्जत शिव शंभू राजा दऱ्या दऱ्यातून नाद उचला हा महाराष्ट्र माझा. राखले भगव्याचा सन्मान तुम्ही जागविले महाराष्ट्राचे मर्द मावळे तुम्ही केले प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य तुम्ही घडविले श्रींचं हिंदवी स्वराज्य तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री राजा शिव छत्रपती तुम्ही अग्री कुलांची कुलस्वामिनी एकविरेच्या शुभ आशीर्वादानं महाराष्ट्राचा आराध्य दैवत रे शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून 14 विद्येचा आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीच्या आशीर्वादाने आपण या स्पर्धेचा शुभारंभ सोहळा इथे संपन्न केला. बघा क्लॉक वॉच ऑन आहे. 8:40 पहिला बॉल पडला. विदिन 15 मिनिट्स आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं पहिले 3 षटक फेकावेच लागतील. मॅचला आपण खऱ्या अर्थानं सुरुवात करूयात. ती दिवस रात्र क्रमांक 1 आणि पहिला रात्रीमधील हा पहिला सामना. ग्रामपंचायत देवगाव विद्यमान सरपंच सन्मान्य श्री स्वप्नीलजी तुपे साहेबांना आम्ही विनंती करू साहेब या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं. आपला देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ बाट्टा फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑनला फिल्डर पेट्रोलिंग करताना पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय खऱ्या अर्थानं धानिवली टेमगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री दिनेशजी ढोले साहेबांचा देखील आपण आदर्श चषक धानिवली 2026च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. वेलकम ऑल ऑफ यू. जमलेल्या तमाम मान्यवरांचं आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात.
पवन तयार. ओव्हर पिच समोरच्या दिशेनं सर्व बाटणं आणि फुलच्या वरून हा नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. वन बाउन्स ओव्हर द रूफ 4 रन्स. देवगाव ग्रामपंचायतचा विद्यमान सरपंच सन्मान्य श्री स्वप्नीलजी तुपे साहेबांना मी पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक विनंती करू. साहेब या आपण आपली जागा आमच्या हृदयात आहे आणि आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. इथे गुडलेन बॉल होता वेगवान, तेच तर राणा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी, सरप्राईज करणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बाउंड्री या आधीच्या बॉलवरती जरूर आली, पण त्यानंतर गोलंदाजांना केलेलं हे जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. मन स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आपण पाहता बेस्ट ऑफ टेमगाव, या दोन टीमच्या दरम्यान रणयुती महासंग्राम रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पवन तयार, रितेश अगेन्स्ट शॉर्ट ऑफ लेन पूल केला, समोरच्या दिशेनं 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. ऑर्थोडॉक्स वाडिश लॉंग ऑनला पुन्हा एकदा फिल्डर चांगली फिल्डिंग. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी केला, नॉन स्ट्राईकला थ्रोपैकी केली. तत्पूर्वी एकदा घेण्याचा अवधी होता आणि सहजरित्या इथे एकदा एकवटली गेली. हितेशला आपण पाहता मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच आणि 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक ऑर्थोडॉक्स वाडिश लॉंग ऑनला फिल्डर सर्कलच्या बाहेर, मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आणि मिड ऑनला फिल्डर. स्पेशल करायचा प्रयत्न, दुधारी या ती तलवार आता चालवायची होती बॅटर गणेशला, नाही जमलं. बॅटरने बॉलचा संपर्क झालेला नाहीये, सो दॅट्स वाय अंपायर सिग्नल डॉट बॉल. आता षटक कंप्लीट झाला पहिला आणि पहिल्या षटकाच्या अंती उत्तरार्धामध्ये 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बेस्ट ऑफ टेमगाव पिनबात 8. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आपण पाहता आणि मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. मी विनंती करेल या स्पर्धेचे शिल्पकार ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांना, साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण एक यथोचित शुभ सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूयात. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता दानिवली टेमगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री दिनेशजी ढोले साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि साहेबांचा विशेष सत्कार आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये संपन्न करतोय. आदर्श चषक दानिवली ही स्पर्धा आपण पाहता आणि आदर्श चषक म्हटलं तर सातत्याने नेहमीच काहीतरी वेगवेगळी संकल्पना ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि उद्याच्या रजनीपासून फायनल रजनीपर्यंत आयवा झेलसाठी देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्पोर्ट्स टी शर्ट देण्यात येईल. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू, दुसरा षटक, पहिल्या बॉलवरती जाळं रचलं आणि या वाघाला आता जाळ्यात देखील अडकवलं. निलेश आला बॉलिंग मार्कवरती आणि आपल्या नावाची दखल घेण्यास त्यांना भाग पडलं. घेतली विकेट पॉवर मैदानाच्या बाहेर. यस, देवगाव ग्रामपंचायतचा विद्यमान सरपंच सन्मान्य श्री स्वप्नीलजी तुपे साहेबांचा देखील विशेष सत्कार अतिथी कक्षामध्ये आपण संपन्न करूयात. तुळशीरामजी भोईर साहेबांना विनंती असेल, साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलजी तुपे साहेबांचा करूयात यथोचित शुभ सन्मान. निलेश बॉलिंग मार्कवरती आला आणि निलेशनं विकेट देखील घेतली. धक्का पहिला लागलाय पवनच्या स्वरूपाच्या बॅटमधून एक बाउंड्री आपण जरूर पाहिली होती. बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय.
मयूरला आपण पाहता एका स्क्रीनवरती दाखवलं जात आहे सन्माननीय श्री स्वप्नीलजी तुपे साहेबांचा इथे यथोचित शुभ सन्मान संपन्न केला जातो. आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील ऑफिशियल कॅमेरामन गोविंद यांच्या माध्यमातून कॅप्चर केला जातं. चांगला बॉल, अगदी उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टेंक्रिक लाईव्ह वाहिनी क्वालिटी विथ क्लिअरिटी त्यांचं प्रीत वाक्य आणि त्या प्रीत वाक्यावरती सातत्यानं काम करणारी वाहिनी. यस, गोलंदाजाला आता वॉर्न देखील केलं जात आहे. वन बाउन्सचा कॉल आता दिला जातोय. समसमत्या ट्रॉफीज पाहता क्षणी जणू काही प्रेमात पडावं असे हे समसमते ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलसाठी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. यस, प्रवीणजी विषय सर बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का? यस इट इज. तर चेक आपण जरूर करूयात. टेंक्रिक या लाईव्ह वाहिनीची मदत घेऊन कंट्रोल रूम मध्ये आपण करूयात चेक. ICC नियम क्रमांक 22 आता लागू होतोय. अंपायर सिग्नल यस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल म्हणजे एक्स्ट्राची धाव आता टीमच्या अकाउंट मध्ये होतीये ऍड. आता रिव्ह्यू रिटर्न केला जातोय बॅटिंग टीमला. टीम बेस्ट ऑफ टेमगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसरा बॉल गुड लेंथ, त्यात चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये बॅटरला डॉमिनेट करणारी डिलिव्हरी आता गोलंदाज निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरती मयूर मैदानाच्या आतमध्ये आला आणि आता बॅटचा फेस त्याला ओपन करता जमलेला नाहीये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याचं नाव गणेश नॉन स्ट्राईक एंडला. तिसरा बॉल निलेशच्या अगेन्स्ट. मयूर तारा इथे देखील स्मॅश करायचं होतं, टॅप करायचं होतं बॅट्समन मयूरला, पण इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लेंथ बॉल होता. या आधीचा गुड लेंथ आणि आताचा बॉल लेंथ होता. चांगली डिलिव्हरी. इट्स अ व्हायलेंट डिलिव्हरी. डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव आता सध्याच्या घडीला निलेशनं फेकल्यात. जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये निलेश करत असताना पहिल्या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये हितेशनं धावा खर्च केल्या तर तब्बल 7. इथे देखील स्विंग करायचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट केला होता. फिल्डरला चकमा जरूर दिला, बट त्यानंतर फिल्डरनं बॉलला गॅदर केलं. सेकंडचा चान्स घेतला आणि सेकंड आता इथे कंप्लीट देखील झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. आता धावफलक डबल डिझरमध्ये दुहेरी अंकामध्ये आपण स्कोर कार्ड पाहत आहे. 1/11 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्यात. मयूर तयार. बाची टॉपेज बॉल मागे. विकेट कीपर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. टिपला विकेट कीपर झेल आणि संपला बॅट्समन मयूरचा खेळ. धक्का दुसरा. तर राहिली टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघाची. खऱ्या अर्थानं जबरदस्त कमबॅक मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली हितेशनं. त्याच्या खात्यामध्ये विकेट आली नाही, बट त्यानंतर बॉलिंग मार्कवरती निलेश आला आणि त्यांना देखील डॉमिनेटिंग षटक आतापर्यंत फेकले. पर्टिक्युलर षटक म्हटलं तरी हरकत नाही आहे, कारण या ओव्हरमध्ये जवळजवळ 2 विकेट आतापर्यंत निलेशनं संपादित केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. आता दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. सो दॅट्स वाय आता प्रवीणजी विषय सर आमच्याकडे वळतात आणि सांगतात अंपायर सिग्नल यस इट इज अ व्हाईट बॉल. या ओव्हर नंबर 2 मधील हा दुसरा व्हाईट बॉल.
देवगाव गावाची एवन जोडी रोशनदादा भांडे आणि स्वप्नीलदादा पोटे यांच्या माध्यमातून देखील भरपूर सारा शुभेच्छा या मॅचसाठी आणि या स्पर्धेसाठी येतात. कन्सिक्युटिव्ह 2 इन ओव्हर सलग येणारा बॅक टू बॅक हा दुसरा व्हाईट बॉल. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहताय मुख्य पंचाच्या भूमिकेत प्रवीणजी विशे सर. लेग अंपायरच्या भूमिकेत मुकेश गायकड. कल्याण ग्रामीणशी आन बान शान हे दोन्ही ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल सध्याच्या घडीला निलेशनं फेकलेत. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल. आता बॅटरला आय थिंक बॅकफुटला येऊन स्मॅश करायचं होतं, कट करायचं होतं, बट नाही जमला. बॅटरने बॉलचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक 2चा देखील खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंतिम धाव फलकावरती धावा आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 5. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 2 षटकांच्या अंती धाव फलकावरती धावा तब्बल 13. लक्ष 49चं बनलात 12 मध्ये 13. आता करायच्या 36 आणि बॉल शिल्लक आहेत 12. आदर्श चषक धाणिवली स्पर्धा आपण पाहता गेल्या 33 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं भरपूर चांगला क्रिकेट आणि भरपूर चांगलं स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाठात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आला वाईट. आता ओव्हर नंबर 3 मध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाज दर्शनला आपण पाहता. 12 मध्ये 36ची गरज होती. पहिलाच बॉल आला वाईट म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा बदललं. बॉल शिल्लकात 12 आणि विजयासाठी दावा करायचे त्या मॅचमध्ये 35. 12 मध्ये 35. आता चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय. आता वाईड लाईनच्या मेरिटनुसार गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय गोलंदाज दर्शन. याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला मनु स्पोर्ट्स बोरगाव या टीमला अपेक्षित असेल. डॉट पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. इथे देखील ते चित्र. 1 सेकंड डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल फेकत असताना निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवते गोलंदाज दर्शन ओव्हर नंबर 2 मध्ये. समोर खेळला सरळ बाटा इनफिल्डच्या वरून उडवायचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. फायनली कॅच कंप्लीट. टिपलाय फिल्डर नझेल आणि संपलाय बॅट्समन. गणेशचा खेळ. 14 अंकावरती धक्का लागला. तिसरा 1 मोर विकेट डाऊन. गणेश इज बॅक. धावेसाठी संघर्ष सुरू आहे. बट एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येतात. धावा कशा का होईना पण धावा येणं गरजेचं आहे. आणि आता ते चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या षटकातील देखील
येणारा हा दुसरा वाईट बॉल. 3 बॉल आतापर्यंत फेकल्या, 3 मध्ये अवांतरच्या स्वरूपात धावा खर्च केल्या 2. ओव्हर पिच बॉल लॉफ करायचा प्रयत्न, लॉंगॉनला फिल्डर डाऊन द बॉल आणि पुन्हा एकदा घेतली आहे कॅच. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना करण, त्याच पावली आता त्याला मैदान सोडावं लागतंय. 0 धावसंख्येचा चष्मा घालून तो तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद. तू चल मैं आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ टेमगाव टीमचे. विकेट टिकवणं गरजेचं आणि त्याच बरोबरीने धावा बनणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आता एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप करावे लागेल. माची इंडरेज बॉल मागे, विकेट किपरनं बॉलला गॅदर केले, चांगली फिल्डिंग. डॉट पर्सेंटेज या ओव्हरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढल्यात, कारण अवघ्या अवंतरच्या स्वरूपात धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात फक्त 2 खर्च केल्यात आणि त्यामध्ये 5ही चेंडू निर्धाव फेकल्यात. दर्शन शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. हा देखील बॉल आला डॉट. म्हणजे जर विचार करायला गेला तर 2 वाईट बॉल वगळता हे पूर्णपणे मिडल षटक म्हटलं तरी हरकत नाही, कारण जर एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आल्या नसत्या तर नक्कीच हे मिडल षटक आपण पाहिलं असतं. बट क्रिकेटचा खेळ जर आणि तरला महत्व नाही आहे. लक्ष्य 49 धावसंख्येचं पहिल्या 18 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या 18 मध्ये धावा बनला धाव फलकावरती 15. म्हणजे आता मॅच इक्वेशन, मॅच समीकरण आपण पाहत आहे. बहुशिल्लक 6 आणि 6 मध्ये विजयासाठी धावा करायच्या 34. नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम्स, बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम, आपण आपल्या निर्णयावरती लगेचच अंमलबजावणी करा. या मॅच संपल्यानंतर आपण लगेचच फिल्डिंग टीम मैदानाच्या आतमध्ये उतरा, फिल्डिंग सेट करा आणि बॅटिंग टीम आपण देखील पॅव्हलियनचा ताबा घ्या आणि लगेचच आपले सलामवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर करा, कारण आज दिवस रात्र क्रमांक पहिली आणि स्पर्धेला सुरू होण्यासाठी आपल्याला थोडासा डिले झाला. सो दॅट्स वाय आज आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला आज जास्त मॅचेस कव्हर करायच्यात. जो आयोजन कमिटीने देखील आपल्यापासून कोऑपरेटिव्हच्या अशा अपेक्षा बाळगल्या. आपण देखील कोऑपरेटिव्ह करा. 6 मध्ये 34. पहिला बॉल आला डॉट. म्हणजे आता पुनर्आगमन करत असताना या मॅच मध्ये मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ. आता 5 मध्ये 34. एखादा नो बॉल त्याच्यावरती जर बाउंड्री आली तर मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. बट वर्तमान स्थिती क्रिकेटच्या खेळामध्ये मॅटर करत असते. सलग येणारा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय तो म्हणजे मनु स्पोर्ट्स बोरगाव या संघाला. वर्चस्वबाजी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे टीम बोरगाव संघाची. जबरदस्त खेळ. जबरदस्त डॉमिनेटिंग क्रिकेट. अप्रतिम गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसरा बॉल लेंथ होता तो देखील डॉट आणि आता हा देखील बॉल आला डॉट. होमकारला आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय गोलंदाज ओमकार. आता 3 मध्ये 34. बादशी एज बॉल मागे, शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर केलाय. भाग मिल्का भाग ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. अखेर बॉल न गाठली थर्डमॅन सीमा रेषा. रन्स मिळाला 4.
या स्पर्धेसाठी खर्च केला, त्यामुळे या स्पर्धेची चर्चा आम्ही गेले कित्येक वर्ष पाहिल्या. या स्पर्धेचा स्टँडर्ड हा काहीतरी वेगळाच आहे, त्यामुळे गेले कित्येक वर्ष या स्पर्धेची चर्चा आपण जरूर पाहत आहे. आदर्श चषक दाणिवली. या मॅचचा हिरो आहे, मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट. ज्या खेळाडूंना बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या तब्बल 36 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन देत टीम बोरगाव संघाला एक दमदार विजय संपादित